जय भीम, नमो बुद्धाय। आम्ही नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन याद्वारे सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आम्हाला बुद्ध बाबासाहेबांचे विचार, संविधानाने दिलेले हक्क अधिकार, संविधानामुळे आज ज्या ज्या घटकांचा विकास झाला त्यांच्यापणे उघडपणे बाबासाहेबांचं कार्य जावं आणि हे कार्य एक बिग मीडिया मधून पोहोचवावं म्हणून नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन हे निर्माण झालेलं आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माननीय श्रद्धेय आंबेडकर परिवार यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर या चित्रपटाचा प्रचार प्रसार प्रत्येक व्यक्ती करत आहे, ज्याच्या सोशल मीडियावर येत आहेत, व्हॉट्सअपवर येत आहेत, ते सुद्धा एकमेकाला ट्रान्सफर करत आहेत, पाठवत आहेत। भिक्खू संघाचा फार मोठा आशीर्वाद भेटलेला आहे। अक्षरशः काही उपासक स्वतःचा मानपान न बघता, आम्ही त्यांना सांगितले नाही, आमचं निमंत्रण पण न घेता, माझं पद प्रतिष्ठा आहे, मी कसं हे काम करू, असं कुठल्याही प्रकारची मनामध्ये द्विधावस्था न आणता लोकांमध्ये समाजामध्ये जात आहात आणि सांगत आहेत की मी अमुक अमुक दिवशी या थिएटरला असा शो लावलेला आहे, जय भीम पॅंथरिक संघर्ष, आणि तुम्ही तो नक्की येऊन बघावा। जे उपासक कॅपेबल आहे त्यांनी एकाने 4-4, 5-5 शो लावलेले आहेत, कारण की ही चळवळ आहे, ही मनोरंजन म्हणून हा चित्रपट काढलेला नाही किंवा चित्रपट बनवताना लोकांनी मनोरंजन म्हणून काम केलेलं नाही। ते एक धडपड होते की मी काहीतरी दिलं पाहिजे, समाजामध्ये जे भरकटलेली अवस्था आहे तरुणाची, त्यांना कुठेतरी योग्य मार्ग भेटला पाहिजे, दिशा भेटली पाहिजे म्हणून हा चित्रपट निर्माण केलेला आहे। तर समाज बांधवांना अगदी सोप्या पद्धतीमध्ये चित्रपट बघण्यासाठी आम्ही काही LED घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक प्रकारचं गावामध्ये जाऊन जर लोक एकत्र होत असतील आणि ते विचार करत असेल की बुद्ध बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने किंवा महापुरुषांच्या जयंती निमित्ताने लोकाला चांगला संदेश देणारा चित्रपट आम्हाला दाखवायचा आहे, जय भीम पॅंथरिक संघर्ष, तर लोक स्वतः त्या ठिकाणी स्क्रीनिंगची व्यवस्था करत आहेत। आमचा प्रोडक्शनचा माणूस येऊन त्या ठिकाणी चित्रपट दाखवण्याचा ते व्यवस्था केलेली आहे। अजून कुणाला विहारामध्ये किंवा खुल्या मैदानामध्ये किंवा नाट्यगृहामध्ये किंवा ज्या ठिकाणी मंगलपर्णी होतात, लग्न सोहळे होतात, त्या ठिकाणी जर 200-300 लोक एकत्र बसू शकतात, त्यांना जर चित्रपट दाखवायचा असेल तर नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन चे जेवढे काही मी एक नंबर पण देत आहे, खाली हा नंबर आहे, या नंबरवर कॉल करा आणि नक्कीच तुमच्या लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल आहे। परंतु चित्रपट जर बघायचा असेल आणि खूप साऱ्या लोकांना बघायचाच आहे, खूप सारे फोन करत आहे की भंतीजी आम्हाला चित्रपट इकडे लागला नाही, तिकडे लागला नाही। उलट मी तर म्हणतो गुजरात इथे सुरत या जिल्ह्यामध्ये व्हॅलेंटाईन आणि सारख्या काही थिएटरमध्ये चित्रपट लागलेले आहेत, प्रदर्शित होऊ लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जास्त वेळ ठेवू शकत नाही, काय असते जास्त वेळ थिएटरमध्ये ठेवला तर त्याची एक प्रकारची कॉस्ट भरावं लागते, प्राइस भरावं लागते। जर तुम्ही 20 लोक समजा गेलेत आणि रविवार शनिवारच गेले, बाकी दिवशी गेले नाहीत तर थोडंसं अवघड होते। तुम्हाला चित्रपट गृहात जरी बघायचा असेल तरी आम्हाला कॉल करा, पण जर तुमचे 100, 200, 300 ची संख्या असेल तर नक्कीच तुमच्या प्रत्येक थिएटरमध्ये अजून पण लावू शकतो। थिएटरमध्ये जर बघू शकत नाही, कारण की खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये थिएटर नाही आहेत, त्यांना वेगळी व्यवस्था करावी लागते। तर नक्कीच आम्ही चित्रपट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। खूप सुंदर चित्रपट आहे हा, चित्रपट नसून एक चळवळ आहे, जी चळवळ महापुरुषांची परखडपणे विचार पेरते। नो प्रॉफिट नो लॉस, फक्त एक संघटन पुढे नेण्यासाठी। नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन हा फक्त एक चित्रपट काढून शांत बसणारे नाहीये। सगळ्याच महापुरुषांचे विचार आम्ही प्रत्येक त्यांच्या जयंत्यांना किंवा प्रत्येक वर्षाला आम्ही ह्या नवयान ड्रीम फिल्म्सच्या माध्यमातून आपल्या समोर आणू। कारण की हे प्रोडक्शन जे आहे ते एखादा पैशावर व्यक्ती बसलेला आहे आणि तो वाटत आहे, तसं नाही। लोकांच्या दानातून, लोकांच्या मेहनतीतून प्रोडक्शन झालेलं आहे, पुढे झालेलं आहे। तुम्ही पण सहभागी व्हा। समोर बरेचसे अधिकारी वर्ग, बरेचसे कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते, बरेचसे नेते, हे सगळे आमच्यासोबत जोडलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या मदतीतून, त्यांच्या दानवृत्तीतून ही संस्था उभी राहिलेली आहे। जसे आता पण बरेचसे शो बुक होत आहेत, आपले प्रायव्हेट स्क्रीनिंग पण चालते। यापुढेही जर तुम्हाला प्रायव्हेट स्क्रीनिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून त्याची व्यवस्था फोन करू शकता। त्याची व्यवस्था आम्ही तुमच्या त्या शहरामधल्या थिएटरमध्ये करूया। आणि तसंच बंतेजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या गावामध्ये थिएटर नाहीये
तिथे पण ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा. त्या गावामध्ये तो शो कसा दाखवायचा, कशी त्याची अरेंजमेंट करायची, ही आमची टीम तिथे येऊन ती सगळी व्यवस्था करेल. तर आशा करतो आपण हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःहून सहभागी व्हाल. जय भीम, नमो बुद्धाय.